विशाल बनकर सोलापूर अंतिम तिसरा पुकार पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर तिथे गडबड अतिशय प्रेक्षणीय आणि तुल्यबळ अशी लढत सुरू होते। सरपंच म्हणून काम पाहत आहेत नितीश दत्ता माने, सरपंच विवेक नायकाल, सलामी भिडली लाल कॉस्ट्यूम मध्ये कवाबीला पृथ्वीराज मोहोळ पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय, तर वाईल्ड कार्ड द्वारा निळ्या कॉस्ट्यूम मध्ये शिवराज राक्षे। खेमेची पकड काय घडतंय का? सरपंचाचा इशारा कुस्ती न्यूट्रल मध्यावर चालू, शांतता राखा। स्वतः पृथ्वीराजचे वडील मार्गदर्शक म्हणून पैलवानाला सूचना देत आहेत। डाक लावायचा प्रयत्न, सगळे हलगे 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 महाराष्ट्राला मिळणार हलगे नवा महाराष्ट्र केसरी गुंडे सर। गुंडे सर निर्णायक झालेली कुस्ती प्रेक्षकांनी चला रेफरी स्वच्छता उत्साह आणि उधाणलेला जल्लोष आपल्याला इथे बघायला मिळतो आणि थोड्याच वेळामध्ये आता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विशाल बनकर सोलापूर अंतिम लालपट्टीमध्ये चला सुरू होणार आहे। सुहास गोडगे गोंदिया निळ्यापट्टीमध्ये चला। लोकप्रिय आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांना विशाल बनकर सोलापूर आपल्यासाठी दुसरा पुकार। सोलापूर टीम मॅनेजर परवान उपलब्ध होत नाही। विशाल बनकर सोलापूर आपल्यासाठी दुसरा पुकार। आमदार संग्राम भैया जगताप आले उपस्थित मान्यवरांचा आपण महाराष्ट्र केसरी 2025 या महाअंतिम सोहळ्यानिमित्त अर्थात थोड्याच वेळामध्ये आपण कोण होणार महाराष्ट्र केसरीचा मानकरी, मानाच्या गदेचा मानकरी ते आपल्याला समजणार आहे। पण आपण सत्कार समारंभ उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी संपन्न करणार आहोत। पंचांनी घेतलेला निर्णय, पंचांचा निर्णय अंतिम आहे। पंचांनी घेतलेला निर्णय आहे बनकर सोलापूर, पंचांनी घेतलेला निर्णय आहे कृपया सहकार्य करावे। ज्यावेळेस सहमत होतं त्यावेळेसच कुस्तीचा निकाल दिला जातो। विशाल बनकर सोलापूर अंतिम तिसरा पुकार। पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर तिथे गडबड करू नका। गर्दी सुहास गोडगे गोंदिया ब्रॉन्झ पदकाचा मानकरी रे बाबा आप्पा। सगळे पंचांनी बाहेर झाला, सगळे खेळाडू बाहेर झाला, एकही खेळाडू
अहिल्यानगरमध्ये रविवारी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची उपांत्य व अंतिम फेरी पार पडली. पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ या यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी ठरला. उपांत्य फेरीत मोहोळ विरुद्ध पैलवान शिवराज राक्षे यांचा सामना झाला होता. या सामन्यात 40 सेकंदात पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केलं. पंचांनी चुकीच्या पद्धतीने निकाल दिल्याचा आरोप करत शिवराज राक्षे यांनी पंचाशी वाद घातला. शिवराजने एका पंचाला लाथ देखील घातली. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षे याला 3 वर्षासाठी निलंबित केला आहे. शिवराज राक्षे म्हणाला, सर्व काही चुकीचं झालं असूनही जनतेने पाहिलं आहे. कुस्तीचा व्हिडिओ तपासण्याची आम्ही विनंती केली होती. व्हिडिओ पाहूनच कुस्तीचा निर्णय घ्या असं म्हणालो होतो. थर्ड अंपायरला असा थेट निर्णय घेण्याचा अधिकार नाही. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संयोजकाकडे आम्ही व्हिडिओची मागणी केली. दोन्ही खांदे टेकले असतील तर आम्ही हार मानायला तयार आहोत. कुस्तीत हार जीत होत असते, पण पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे एखाद्या खेळाडूचं नुकसान होत असेल तर महाराष्ट्रात किती खेळाडू आहेत. प्रत्येक खेळाडूवर अन्याय होत राहिला तर पंचावर आक्षेप घेतला पाहिजे. कालच त्यांनी सांगितलं की पंचाचा निर्णय चुकीचा आहे. मी वारंवार हेच सांगत होतो की रिव्ह्यू दाखवा, त्यानंतर निर्णय घ्या. त्यानंतर घेतलेला निर्णय मान्य आहे, पण ते व्हिडिओही दाखवत नव्हते. विनंती करूनही त्यांनी मान्य केलं नाही. मला शिवीगाळ केली म्हणून मला टोकाचं पाऊल उचलावं लागलं, असे शिवराज राक्षे म्हणाला. एखाद्या पैलवानावर अन्याय होत असेल तर तो गप्प बसणार नाही. तुम्ही नंतर मान्य करता की पंचाकडून चुकी झाली आहे, मग त्या पोझिशनचे पॉईंट देऊन पुढे खेळ सुरू ठेवायला पाहिजे होता. पंचांनी स्वतः मान्य केलं की चुकी झाली आहे, त्यामुळे पंचावरही आक्षेप घेतला पाहिजे, जेणेकरून ते पुढच्या वेळी काळजी घेतील, असे त्यांनी स्पष्ट केलं. आम्ही कोर्टात जाऊन सविस्तर विषय मांडणार आहोत. कोर्ट जो निर्णय घेईल ते आम्हाला मान्य असेल, असंही शिवराज राक्षेंनी पुढे स्पष्ट केलं. 2025चा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आहे. शिवराज राक्षेसोबत जे घडलं ते चुकीचं आहे. 20 वर्षाची मेहनत 10 सेकंदात वाया घालवणार असेल तर हे योग्य नाही, असे सांगत शिवराज राक्षेंनी पंचांना गोळ्या घालायला पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया डबल महाराष्ट्र केसरी चंद्रराव पाटील यांनी म्हटलं आहे. अहिल्यानगर येथे झालेली 67वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चांगलीच वादात सापडली आहे. या वादावर अनेकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. या वादावर चंद्रराव पाटील म्हणाले की कुस्ती स्पर्धेत जे झाले ते चुकीचे होते. मॅटवर असणाऱ्या पंचाची चूक आहे. एका अंगावर असताना कुस्ती देण्यात आली. माझ्या बाबतही अशीच प्रकार 3ऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत झाला होता. शिवराज राक्षेने जी लात मारली ती चुकीची होती असं मी काल म्हटलं होते, परंतु जो पंच होता त्याला गोळ्या घातल्या पाहिजे होत्या. 15 ते 20 वर्षाची तपस्या करून तो महाराष्ट्र केसरी 3ऱ्यांदा पोहोचला होता. तुम्ही 10 सेकंदात त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करताय. पंचांना अशा प्रकारे शिक्षा मिळाली तर पुढच्या काळात कुस्ती क्षेत्रात पंचावर वचक बसेल, असे त्यांनी म्हटलं. तसेच 2007-2008 साली मी महाराष्ट्र केसरी झालो. 3ऱ्यांदा महाराष्ट्र केसरी लढवणारा मी 60 वर्षातला पहिला पैलवान होतो. माझ्या बाबतही असेच घडले होते. माझ्या बाबतीत जे घडले त्यानंतर मी आत्महत्येचा विचार केला होता. तो विचार माझा चुकीचा होता. शिवराजनं खरे तर त्या पंचाला गोळ्या घालून कुस्ती क्षेत्रात संदेश दिला पाहिजे. या गोष्टीपासून पंचांनी लांब राहिले पाहिजे. ज्या प्रेक्षकांना कळत नाही त्याला ही कुस्ती बरोबर झाली नाही हे कळते. त्यात पृथ्वीराजची चूक नाही. पृथ्वीराज महाराष्ट्र केसरी आहे, त्याचे मी अभिनंदन केले. परत स्पर्धा होणे शक्य नाही, परंतु शिवराज राक्षेच्या बाबतीत जे घडलं ते अन्यायकारक आहे, असेही चंद्रराव पाटील यांनी म्हटलं. दरम्यान गोळ्या घातल्या पाहिजे यासाठी म्हणतोय कारण 15 ते 20 वर्ष शिवराज राक्षे मेहनत घेतोय. आमचा दिवस पहाटे 3 वाजता सुरू होतो. सण उत्सव नाही, सुट्टी नाही, त्यातून तो इथपर्यंत पोहोचतो. अशा वेळी चुकीच्या निर्णयामुळे त्याला बाद व्हावं लागणं हे योग्य नाही, असंही चंद्रराव पाटील यांनी सांगितले.